नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण सोयाबीन चंक्सपासून भन्नाट चवीची आणि खूपच क्रिस्पी अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी सोयाबीन चंक्स घेतलेत. तर 2 कप आहेत, वजनाने 100 ग्राम आहेत. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि असे 10 ते 15 मिनटं भिजवून घ्यायचे. तर हे असे भिजत ठेवणं खूपच गरजेचं आहे, ज्यामुळे हे अगदी सॉफ्ट होतील आणि आपली रेसिपी खूपच क्रिस्पी होईल आणि त्याच्यामध्ये बाइंडिंगसुद्धा येईल. तर असं हे 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया. तर पहा 15 मिनटं झालेत आणि हे छान भिजलेत, अगदी सॉफ्ट झालेत. तर आता याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर हे मी चाळणीमध्ये काढून घेते. तर या चाळणीमध्ये मी हे असंच ठेवते. यानंतर यावरती थंड पाणी घालायचं आहे आणि हे धुवून घ्यायचे आहेत. आता याच्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढून टाकायचं आहे. या सोयाबीन चंक्सपासून होणारी रेसिपी खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी अगदी होते. त्याच्यातलं पहा असं सगळं हाताने पिळून सगळं पाणी काढून टाकते मी. पूर्ण ड्राय करून घ्यायचं याला. तर असे सगळे पहा हे जे सोयाबीन चंक्स आहेत अगदी मी पिळून घेतलेत, ड्राय करून घेतलेत. तर आता याला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी. जास्त आहे तर 2 बॅचेसमध्ये हे वाटून घेते. तर इथे पहा मी हे वाटून घेतलं आहे. असं बारीक करायचं आणि जास्त फाईन करायचं नाही आहे, असं जाडसर हे ठेवायचं आहे. तर असे हे सगळे मी वाटून घेतलेत. बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते मी. यानंतर किसलेला लसूण घालायचा आहे. साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे ते घालायचं आहे. लसूण मी 7 ते 8 पाकळ्या घेतल्या होत्या. तर इथे लसूण आणि आलं किसूनच घालायचं आहे, पेस्ट घालायची नाही आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. इथे आता मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. यामध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा घातली आणि लाल तिखटसुद्धा घातलं, कारण ही रेसिपी थोडी तिखट छान वाटते खायला, त्यामुळे तिखट घालायचे. तुम्हाला जेवढं हवं त्याप्रमाणे घाला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. इथे आता मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतले आणि असे किसून घेतलेत ते घालायचे आहेत. बटाटा इथे घालणं ऑप्शनल आहे, पण बटाट्यामुळे याची टेस्ट खूप छान होते, आणखी टेस्टी होतात हे, म्हणून इथे बटाटा घालते मी. आता यामध्ये 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे, ज्याच्यामुळे याला छान बाइंडिंग येईल. तीन चमचे इथे घातलेत मी. आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित. सोयाबीन हे खूपच हेल्दी आहे आणि यापासून बनणारा नाश्तासुद्धा खूपच मस्त चवदार होतो आणि क्रिस्पी होतो. इथे मी कोथिंबीर घातली नव्हती, तर आता कोथिंबीर घातली. हे आता सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरमुळे सुद्धा छान याला कुरकुरीतपणा येतो. तर असं मी हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं आहे. तर आता याचे आपण नगेट्स बनवणार आहोत. तर छोटासा असा गोळा घ्यायचा आणि इथे आता तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता याला. तुम्हाला हवं तर तुम्ही टिक्कीचा शेप देऊन अशा याच्या टिक्क्यासुद्धा बनवू शकता पहा, किंवा मग असा फिंगरचा शेप देऊ शकता, फिंगर नगेट्स बनवू शकता. अशा प्रकारे. पण आज मी अगदी सोपा असा शेप याला देणार आहे. जसं आपण मुठिया बनवतो त्याप्रमाणे बनवून थोडंसं असं प्रेस करायचं चपटं. अशा शेपचे नगेट्स आज मी बनवणार आहे. तर आणखी एक मी बनवते पहा. तर असेच सगळे आपण नगेट्स बनवून तयार करून घेऊया. तर इथे पहा मी सगळे नगेट्स इथे बनवून घेतलेत. आता
इथे मी एक स्लरी बनवते, तर यासाठी इथे मी 3 चमचे मैदा घेते। तर यामुळे आपले नगेट्स वरून छान कुरकुरीत होतील, त्याला एक कोटिंग येईल। आणि 3 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता इथे तुम्हाला जर मैदा कॉर्नफ्लॉवर नसेल वापरायचं तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पातळ असं हे पेस्ट याची बनवून घ्यायची आहे। गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या त्याच्यातल्या। तर पहा, मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते, अगदी पातळ आहे। तर हे आता आपण बाजूला ठेवूया। आणि इथे पहा, मी शेवया घेतल्यात, ज्या आपण खीर बनवण्यासाठी वापरतो। ज्या भाजलेल्या शेवया मिळतात बारीक, त्या घेतल्यात वरून नगेट्सला कोटिंगसाठी। तुम्ही इथे ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा जे कॉर्नफ्लेक्स मिळतात त्याचा चुरा करून ते वापरू शकता। मार्केटमध्ये जे नगेट्स मिळतात त्याला कॉर्नफ्लेक्सचा चुरा वापरला जातो, पण इथे मी शेवया वापरते कारण ह्या सगळ्यांकडे इझिली अवेलेबल असतात। तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर ते वापरा किंवा तुमच्याकडे कॉर्नफ्लेक्स असतील त्याचा चुरासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर ही स्लरी मी एकदा मिक्स करून घेतली आणि आता हे जे नगेट्स आहेत ते या पेस्टमध्ये असे बुडवायचे आणि नंतर याला वरून हा शेवयांचा चुरा लावून घ्यायचा। या शेवयांमुळे सुद्धा हे नगेट्स मस्त क्रिस्पी होतील, अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही, खूपच क्रिस्पी लागतात ह्या शेवयासुद्धा फ्राय झाल्यानंतर। तर असे मी प्रेस करून सगळीकडून मस्त या शेवया लावून घेतल्यात। असे हे नगेट्स तयार करून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये 10 दिवस हे असे स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही काढून फ्राय करू शकता। तर आता हे नगेट्स आपण फ्राय करून घेऊया। हे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये नगेट्स सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। तर तुमच्या घरी एखादी छोटीशी पार्टी असेल, बर्थडे पार्टी असेल, तर त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता। अगदी झटपटसुद्धा बनतात आणि चवीला तर अगदी भन्नाट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा। तर आता एका बाजूने आधी यांना ब्राऊन होऊ दे, मग आपण याला उलटूया। तर पहा, ब्राऊन दिसायला लागलेत, पहा किती मस्त रंग आला याला। तर सगळे नगेट्स आपण उलटून घेऊया। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। साहित्यसुद्धा अगदी घरी उपलब्ध असतं असंच साहित्य यामध्ये आहे। तर असे उलटून घेतलेत, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला फ्राय करून घेऊया आपण। दोन्ही बाजूने मस्त हे आता गोल्डन ब्राऊन झालेत, पहा, काढून घेऊया। तेल निथळून काढून घ्यायचे, अजिबात हे ऑइली होत नाहीत। तर असेच मी उरलेले नगेट्ससुद्धा फ्राय करून घेते। तर हे आपले खूपच क्रिस्पी असे सोया नगेट्स तयार आहेत। तुम्हाला पाहूनच कळत असेल की हे किती क्रिस्पी आहेत। तर इथे मी सॉसबरोबर हे सर्व केलेत, तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। तर हे नक्की करून पहा तुम्ही, अगदी झटपट होणारी आणि खूपच चवदार अशी क्रिस्पी रेसिपी आहे। तर इथे तुम्ही जवळून पाहू शकता हे किती क्रिस्पी झालेत आणि पहा आतून आतपर्यंत मस्त हे फ्राय झालेत। एकदा ही नक्कीच करून पाहायला हवी, इतकी मस्त रेसिपी आहे। तर आजची ही माझी
सोया वेज नगेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.